बर, महागाई झिरो असली पाहिजे का? हा, म्हणून शब्द काय इथं? हा, अशा छोट्या गोष्टी डिकोड करायच्या. म्हणजे जसं की FRBM मध्ये कुठली तूट झिरो करायची होती आणि कुठली कमी किंवा नियंत्रित करायची होती? एक्झॅक्टली. आणि मग ते किती करायची होती? तर 2.8 म्हणजे नियर अबाउट. चला या इकडं. आता आपल्याला महागाई कमी करायची आहे. सो या महागाई बाबतीत दोघ जण काम करतात. देशातील वस्तू व सेवांच्या किमतीत ज्या वाढ झालेल्या आहेत तर ती नियंत्रित असली पाहिजे तर सकारात्मक आहे, ग्रोथ आणि डेव्हलपमेंट दिसून येईल. पण जर ती वाढली तर नकारात्मक परिणाम माहितीच आपल्याला, सगळं पूर्ण इकॉनॉमी डॅमेज होते. तसं होऊ नये म्हणून ही महागाई नियंत्रित करण्यासाठी RBI आणि सरकार हे दोघं काम करतात. आता सरकारच्या पद्धतीनं प्रयत्न करतो ही महागाई नियंत्रित करण्यासाठी, त्यासाठी काही धोरण तयार करतो. त्या धोरणाला काय म्हणायचं? राजकोषीय धोरण. म्हणजे या राजकोषीय धोरणामार्फत सरकार महागाई नियंत्रित करतं. पण हे राजकोषीय धोरण फक्त महागाई नियंत्रित करण्यापुरतं मर्यादित आहे का? नाही. फार मोठा ब्रॉड आवाका याचा. याचे उद्दिष्ट, याचे साधनं वगैरे सगळं बघितलं का आपण? येस. त्यातला एक छोटा घटक म्हणजे महागाई नियंत्रित करणे. क्लिअर? इकडं RBI. आता RBI ही महागाई नियंत्रित करण्यासाठी धोरण तयार करते. त्या धोरणाला काय म्हणायचं? मौद्रिक धोरण, चलनविषयक धोरण, मॉनिटरी पॉलिसी. बर, मॅक्झिमम महागाई म्हणलं, किंमत वाढ म्हणलं, नियंत्रण म्हणलं की तुम्ही जास्त गव्हर्नमेंटला विचारत घेता की RBI ला? जास्त चलनविषयक धोरण विचारात घेता की राजकोषीय धोरण? चलनविषयक धोरण हे आहेच, ह्याचा रोल आहेच. पण मॅक्झिमम आपण कोणाला फोकस करतो? ह्याचं काय रिझन आहे? कारण लक्षात घ्या, इथं चलन पुरवठा, पैसा, ह्याच्यामुळे निर्माण झालेली जी महागाई जास्त असते, लोकांकडे पैसा, तर ते कंट्रोल करण्यासाठी. आणि मी तुम्हाला कालही सांगितलं, अर्थव्यवस्थेत चलन पुरवठ्यात वापरणारं चलन जास्त नोटा की नाणी? मग नोटाचा अधिकार कोणाचा आहे? आणि मग त्या नोटा जास्त झाल्यावर कमी कोण करणार? म्हणून महागाईचा आणि RBIचा आणि चलन पुरवठ्याचा संबंध इकडे येतो. पतनिर्मिती त्याच्यावर नियंत्रण कोण ठेवतं? RBI.